राज्यात पहिल्यांदा विधानसभेच्या निकालानंतर सन्नाटा पसरला होता। लोकांनी मनसेला मतदान केलं पण ते गायब झालं असं म्हणत राज ठाकरेंनी विधानसभा निकालासंदर्भात शंका उपस्थित केल्या। लोकसभेला 1 खासदार निवडून आलेल्या दादांचे 42 आमदार कसे आले असा सवाल राज ठाकरेंनी उपस्थित केलाय। राज ठाकरेंनी मेळाव्यात विधानसभेच्या निकालावरून अनेक शंका उपस्थित केल्या। अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या 42 जागा जिंकून येतात, 4 ते 5 जागा येतील की नाही असं वाटत होतं असा टोला राज ठाकरेंनी लगावलाय। तर इतकी वर्ष महाराष्ट्रात राजकारण करत आले, त्यांना 10 जागा मिळतात हे न समजण्यापलीकडची गोष्ट असल्याचं सुद्धा राज ठाकरे म्हणाले। भारतीय जनता पक्षाला 132 काय जागा मिळाल्या वगैरे वगैरे, चला ठीक आहे आपण समजू शकतो, चला 1 2 132 4-5 जागा येतील की नाही असं सगळ्यांना वाटत असताना अजित पवार 42 कोणाचा तरी विश्वास बसेल का याच्यावरती? आणि जे इतकी वर्ष या महाराष्ट्रामध्ये राजकारण करत आले, ज्यांच्या जीवावरती हे अजित पवार भुजबळ सगळेजण मोठे झाले, त्या शरद पवारांना 10 जागा मिळतात। मग हे न समजण्याच्या पलीकडची गोष्ट आहे, न समजण्याच्या पलीकडची। राज ठाकरेंनी कल्याण ग्रामीणचे मनसेचे उमेदवार राजू पाटलांच्या गावातलंही उदाहरण यावेळी दिलंय। 1400 लोकांच्या गावात राजू पाटलांना 0 मतं मिळाली, अख्ख्या गावातून 1 मत पडत नाही अशी शंका राज ठाकरेंनी उपस्थित केली। 1400 लोकांचं गाव आहे, त्या गावात किती मतदान झालं असेल राजू पाटलांना? किती मतं पडली असतील? 1 पण नाही। अख्ख्या गावात 1 मत नाही पडत। जी 1400च्या 1400 मतं जी दरवेळेला राजू पाटलांना पडायची, त्या गावामध्ये 1 मत नाही पडत। तर हा निकाल लागल्यानंतर पहिल्यांदाच सन्नाटा असल्याचं मी पाहिलं। या निकालावरून लोकांमध्ये संभ्रम असल्याचंही राज ठाकरे म्हणाले। महाराष्ट्रात निकाल लागल्यावरती मी पहिल्यांदा महाराष्ट्रात असं बघितलं, सन्नाटा पसरला। कारण लोकांमध्ये संभ्रम होता, हे काय हे कसं झालं? माझ्याकडे एक व्यक्ती आली होती जी RSSची संघाशी संबंधित व्यक्ती होती। त्यांनी फार छान वाक्य बोलले होते माझ्यासमोर, इतना सन्नाटा क्यों है भाई, कोई तो जीता होगा। 70 ते 80 हजारांच्या ते मताधिक्यानं निवडून येणारे थोरात 10,000 मतांनी पराभूत कसे होतात असा सवाल राज ठाकरेंनी उपस्थित केला। 7 वेळा जो माणूस आमदारकीला 70 ते 80 हजार मताधिक्याने निवडून यायचे, ते बाळासाहेब थोरात या निवडणुकीमध्ये 10,000 मतांनी पराभव होतो। उद्या अनेक लोक बोलतील की राज ठाकरेंचा पराभव झाला म्हणून त्याच्यामुळे ते हे बोलतायत। मी काय बोलतोय? अख्खा महाराष्ट्र बोलतोय। या मतदानावर जाऊ नका, लोकांनी आपल्याला मतदान केलंय, ते फक्त आपल्यापर्यंत आलेलं नाही असं राज ठाकरे म्हणाले। या मतदानावरती जाऊ नका, लोकांनी आपल्याला मतदान केलेलं आहे, फक्त ते आपल्यापर्यंत आलेलं नाहीये। लोकांनी मतदान केलं पण ते केलेलं मतदान कुठेतरी गायब झालं। आणि अशा प्रकारच्या ज्या निवडणुका लढवायच्या असतील तर निवडणुका न लढवल्याच बऱ्या। सर, राज ठाकरेंनी म्हटलेला महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीच्या निकालावर माझा विश्वास नाही। राज ठाकरेंवर महाराष्ट्रात बोलू। सर, राज ठाकरेंनी म्हटलेला महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीच्या निकालावर माझा विश्वास नाही। राज ठाकरेंवर महाराष्ट्रात बोलू। राजू पाटलांना मतं मिळालेली आहेत, त्याच्यामुळे अर्धवट माहितीच्या आधारे कदाचित हे वक्तव्य असावं। आणि 8 वेळा निवडून आलं म्हणजे 9व्या वेळेला आलंच पाहिजे असं काही नाही आहे ना। साजेसे असणारे लोकप्रतिनिधी किंवा उमेदवार असतील त्यांना लोक निवडून देतात। त्याच्यामुळे दोनही गोष्टी मला वाटतं या ठिकाणी विसंगत आहेत असं मला वाटतं। RSSचं मला वाटतं त्यांचे कसे आले यापेक्षा आपला कसा एकही आला नाही याच्यावर जास्त विचार केला तर ते पक्षहिताचं आहे। त्याच्यामुळे दुसऱ्याकडे जास्त लक्ष ठेवण्यापेक्षा आपल्या पक्षाकडे लक्ष ठेवून आपले आले नाहीत ते येण्यासाठी काय करायला पाहिजे याचा प्रयत्न केला तर मला वाटतं ते चांगलं राहील। त्यांना नेहमीच उशिरा उठून चिंतन करण्याची सवय असल्यामुळे विधानसभेच्या स्वतःच्याच घरातील दारुण पराभवानंतरच्या 1.5 महिन्याच्या कालावधीनंतर 42 जागा कशा आल्या हा शॉक त्यांना 1.5 महिन्यानंतर बसलाय। मात्र आपल्या सुपुत्रांचा दारुण पराभव का झाला आणि आपल्या जागा का निवडून आल्या नाहीत यावर त्यांनी भाष्य करावं। आणि त्याकरता अजितदादांसारखं पहाटे 5 वाजतापासून मला असं वाटतं त्यांनी कामाला लागलं पाहिजे।